काय बनू वाढू विकूचा निर्णय घेतलास ना तर एक नंबर काम केला. आता बघा एक नंबर गिरायक शोधून देता की नाही बघा यो ऑल इन वन साळगावकर. फक्त वाडा नाही आहे साळगावकर, तेव्हा फक्त घर नाही, आमचं लहानपण गेलं या घरात. आईच्या पुण्याईवर एक घर उभं आहे, तिच्या भावना गुंतलेल्या या घरात. मनावर दगड ठेवून हे घर विकायला काढले आम्ही. बरं वाड्या वांगडा ही आजूबाजूची झाडं ती पण इकूची आहेत ना? नाही म्हणजे आता तुम्ही हय नसल्यावर त्यांची देखभाल कोण करणार ना? तुमची साधारण काय अपेक्षा? आधी तुमच्या अनुभवाने बघा. मग तर तुम्ही काळजीच करू नको. हा तर एक नंबर डील नाही झाली तर मिशी काढून हातात देईन तुमच्या. फक्त एक करायचा, मी सांगेन तसा करायचा. म्हणजे तुमका योग्य किंमत मिळवून देऊची जबाबदारी माझी. बघा व्यवहार पुढे मागे झाला तरी चालेल, पण पार्टी जेन्युइन हवी, सज्जन हवी आणि मुळात या घराची काळजी घेणारी हवी. बरा चालला हा अभिरामा तुझा. या एकटो व्यवहाराचा बोलून घेतो. अगं तसं काही नाहीये, त्यांना फक्त पार्टी शोधायला सांगतोय मी. काय सांगायचा? उद्या आमका अंधारात ठेवून वाढो इच्छित सुद्धा. अगं असं कसं बोलतेस तू? हे घर सगळ्यांचंच आहे. घराच्या बाबतीत निर्णय घेताना सगळ्यांना सांगणारच ना मी. हो छायाम्मा, हो आम्ही फक्त व्यवहार कसो करूचो ता बोलत होतो. वाड्याचा व्यवहार कसं होऊचो ना तसं होऊन दे साळगाव करा. पण लक्षात ठेवायचा, माका फसवशीत ना तर मी छाया मास आहे. कोण असय? छाया मास आहे. हैसरच याच जमिनीत 20 फूट खड्डो खणून तुका गाडून टाकतलंय. होय छायाम्मा. त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. तुम्ही योग्य पार्टी ठरवा फक्त बस. हो अशी योग्य पार्टी हा आपल्याकडे. आता ह्या वाड्याचा व्यवहार झालोच म्हणून समजा. मग बोलवा त्यांना लवकरात लवकर. आणि बघा हे ना, हे सगळं असं, हा व्यवहार सगळ्यांना पटायला हवा. एकदा पटला की त्यानंतर आपण ते सगळं पेपर वर्क वगैरे करून टाकू. हा हा चालत. ह्यो व्यवहार झालो ना मग आमचा व्यवहार बघूया आपण. तुझ्या पुढे कोणाचा काय नाही चालतला. तू कसा करूचा तास तू करतलस. माझा फक्त एकच मागणा असा, या घर इकूच्या आधी माझे डोळे मिटान दे रे बाबा. डोळे मिटान दे माझे. साखर संपली की काय घरातली? कावेरी, वहिनीसाठी साखर आणून दे. नको 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 नको, रवान दे. पितोय आता काय? आमच्या जिभेत चालतं सगळं. नाही मला नको चहा. दादाला दे. दादा चहा घे. दादा नकोय. वर्गाचा वेळ वाया जायला नकोय. हे वया पुस्तक काढा. काढा. गो तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. त्याचा जा काय चालला ना आता चालू रवण देत. अभिरमा तू सांग पुढे कसं आणि काय करायचं आता? आई कुठे? आई
आई आई काय जातस? तुझी आऊस काय देवघरातून उठणाऱ्यातली नाहीस हा? ती का जाऊन मीच हातीक धरून घेऊन येतोय? माका कोणाच्या आधाराची गरज नाही असा. माझे पाय अजून शाबूत असत. अगे मग इतकं उशीर त्या देवघरात काय करी होतस तू? त्या मी आणि माझो देव काय तर बघू. तुम्ही मध्ये बोला नको. ह्या बघ हय तो वाडो गेलो ना काय त्याच्या मागसून तुझं देव पण जातलो. छाया, आपण इथे शांतपणे बोलायला जमलोय ना, मग वाद नको. या बघ मी वाद करणार नाही. आईच्या श्रद्धेला धक्का देऊ नकोस तू. तुमच्या कर्मकांडापेक्षा ना तिची श्रद्धा मोठीच आहे. आता वादात तू हात घालतेस हा अभिरामा. ठीक आहे आई, तू बस इथे ये. बसते. आई वर बस ना. नको रे बाबा, मी ऐसरच बरी असय. कधी घेत असे सोंग ते हे सत्य वाटे, कधी सत्य ते वाटते सोंग साचे, कधी संयमी संशयात्मा विरागी, कधी आतताई, कधी मित्तकामी असामी तसामी कसामी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. कोणी लिहिलंय? विंदा विंदा करंदीकर. झाला बोलून आता गप्रव. हे का आधी ना बाहेर काढा. तसोय काय कामाचो नाही आहे तो. अगं छाया, काय बोलतेस तू? आपला मोठा भाऊ आहे तो, आणि या घराच्या बाबतीत मोठा निर्णय घेत असताना त्याची उपस्थिती खरंच गरजेची आहे. कुठे नाही जाणार तो. मग हे घेऊन बसते का? अभिरामा बोल, कसा काय करायचा तूच सांग. तुम्हाला या घराचा वाटा हवा होता. हा मग हे वाडो विकलो तो वाटो होयो. विकलं गेलं, डील झालं तर सगळ्यांना त्याचा त्याचा वाटा मिळेल. बरोबर असा तुझा. हेचा काय करायचा? काय माधव दादाला त्याचा वाटा मिळालाच हवा. हो अभिराम भाऊजी असं काय बोलतास? अहो त्यांची अवस्था बघा, ते काय करणार असत? खरा असा त्याचा. अरे आर्चीच असतो तर मग ते का. छाया, आर्चीचा विषय नको प्लीज. आता माका काय हाऊस नाही इली हा इशाय निघालो म्हणून काढलंय. बावडीतून ते का बाहेर काढताना बघलोय तेव्हा तर माझी काय अवस्था झाली होती ना माका माहित असा. तुम्ही म्हणतात सगळी जणा छाया दगड असा म्हणा, ते का पण भावन असं. अरे माझो पण भाचच होतो ना तो. तसो माका गणेश, तसो माका आर्चीस. आवशींचा करून घेतल्या ना त्याच्या धक्क्यान त्यांनी हा असा करून घेतल्या. तरनो ताटो पोरगो फुकट फाकट जीवानीशी गेलो आणि याचा या असा होऊन बसला. बरं ठीक आहे, शांत बस आता, विषय बंद. अभिराम भाऊजी माका वाईज बोलूचा असा. काय? ह्या बघा आमच्याकडे आमचा असा काय नाही. आणि माझ्या घोवान या घरासाठी काय काय केला या मी तुमका सांगूची गरज नाही असा. मग हे आता वाटो होणारच असा तर माझ्या जिलाचा काय तर बघा.
गणेशाचं नाव काढू नको हा तू. त्याचा काय ता तो इल्यानंतर बघूया. त्याच्या नावावर तू वाटोलाटूक जाऊ नको. हो छायाताई, असं काय बोलतास? गणेशावर तुमचा पण जीव असा ना. मग हे सांभाळलं असते का? गेलो ना तो घर सोडून. मी नाही जाऊ सांगितलंय ते का? आणि आमका काय वाईट वाटत नाही काय? रोज वाट बघते मी येऊची त्याच्या. आणि चेडवाचा काय? त्याचा पण अधिकार हा. अरे त्याचा काय केलंस तू? आता त्याच्या नावाने हिस्सो मागतोस. आहे काय पण काय बोलतास? माझी पोरं का रस्त्यावर पडलेली नाही असत. हे सर रवत नसली म्हणून काय झाला? त्यांचा पण हक्क आहे वाड्यावर. तुम्ही का कशात? तुम्ही बोला ना, बोला. होय, माझ्या पोरांचा हिस्सो होय. अभिराम भाऊजी, जा काय असं तर सांगा आता. काय असा तर स्पष्ट काय तर होऊ दे. वहिनी, दादा, छाया, घराचा जो काही व्यवहार होईल त्यात प्रत्येकाला समान वाटा मिळेल. आणि हा, गणेश आणि पूर्वा माझ्यासाठी काही परकी नाहीये. त्यांच्यासाठी पण व्यवस्था करावी लागेल. छाया, आईसाठी मी नवीन घर घेऊन देईन. माझ्यासोबत आली तर मला आनंदच होईल, पण मला माहिती आहे ती नाही येणार माझ्यासोबत. काय ता बघ तू तिचा. कशी ती म्हातारी आम्ही सांगा ना ऐकणाऱ्यातली नाही असा. तिची जबाबदारी मी घेईन आणि तुमचे वाटे तुम्हाला मिळतील. तसा बघू गेला तर छायाताईंकडे सगळं असा. मग आणि वाटो कित्याक होय. हा हा, तू माझ्या आश्रमाची गोष्ट काढू नको हा, समजलंस ना. ता मी माझ्या हिमतीन कमवलंय. तुमका जमला नाही ना म्हणून तुम्ही या वडिलोपार्जित इस्टेटीतल्या माझ्या वाट्यावर डोळं ठेवू नको. माका प्रश्न पडलो म्हणून मी समोर ठेवलंय. आता कुणाचं वाटो माका नको हा. तुमचा काय तर तुम्ही घेवा, आमका काय करूचा. हो बोला ना तुम्ही. होय होय. दादा, तुला काय बोलायचंय? नाही, काय नाही. होय होय होय, बोलायचं. हा, मग हे बोला ना. काय ता? हो, आता बोलूचा म्हणालात ना, बोला. काय काही नाही, काय नाही. हा, म्हणजे वाडो इकचो फायनल झालेला असा. पैसे गावले ना की आपला खोपटा आधी दुरुस्त करून घेऊया. होय बाय, मी पण आश्रमात एक दुसरी मोठी दानपेटी लावून घेतलोय. आणि दुसरो एक नवीन आश्रम पण काढतलोय. हैसर ना भक्तगणांची लय गर्दी जाता बाय. होय तर मी कधी कधी येतोय ना, जीव नुसतं घुटमाळता माझं. जय जय जय. पूर्वताई येवा. पांडू, पूर्वताई येवा येवा. अभिभाऊ, दत्तभाऊ, पूर्वताई इलोत. माई, सरिता वहिनी येवा लवकर. पूर्वताई इलोत. माई, पूर्वताई इलोत. ऐसर होत्यो पूर्वताई. तुका दिवस स्वप्न पडाक लागली. आम्ही आतमध्ये बोलतो कळत नाही तुका. दादा थांब, सोड त्याला. हे पांडू, शांतपणे बसायचं तिकडे. अभिभाऊ, खरंच ऐसर होत्यो पूर्वताई. हा, कळलं आम्हाला, कळलं.
शांतपणे बस. आता मी खूप महत्वाचं बोलतोय. ए पांडग्या, परत जर असा काय केलंस ना तर लक्षातच ठेव, तुका ना शापच देतलंय मी. नको, साप नको. चला आज जाऊ आपण. चला. पूर्वाताई, पूर्वाताई, पूर्वाताई गेले हो. मॅडम हळू हा, म्हणजे सूर्य धारा. साळगावकर, माहिती मला धार आहे म्हणूनच तुला सांभाळून राहावं लागेल. मागा काय तर कळलं नाही. सांगते. लागत हळूहळू आहे जरा. काय झालं पुढे? ते अभिराम साहेबांनी वाढव विकूचा निर्णय घेतला नाही. मीटिंग पण झाली सगळ्यांची. सगळ्यांची? हो सगळ्यांची. म्हणजे खरा म्हणजे तुमका बोलू कोया होता, तुमचं अधिकार आहे ना वाड्यावर. ह्या बाकी चुकला त्यांचाच. डील कोणासोबत होतीये? बघूया आता, एखादं चांगला माणूस बघू कोय ना. माणूस माझा असेल काय? हो, वाड्याला नवीन गिराईक मिळालं, ऍडव्हान्स पण घेऊन झाला त्याच्याकडून. होय काय? हो, तुला तुझी किंमत मिळेल, पण डील माझ्या माणसाबरोबर झाली पाहिजे. हा, मग काय तुम्ही सांगशात तसं होतं. आणि नाही झालं ना तर मिशी काढून. मिशी काढण्यासाठी हात पण शाबूत नाही राहणार तुझे, कळलं का? होय. अभिरामा, झाला सगळ्यांशी बोलणं? बरं झालं ना. आता बघा काय तर लवकर. आई माफ कर मला. तुझा काय चुकला नाही रे. तुझा करतस तर सगळ्यांचो विचार करूनच करतस. पण हे घर विकल्यानंतर तुला खूप त्रास होणार आहे माहितीये मलाही. कुठेतरी या सगळ्या गोष्टींना नाही मीच एकटा जबाबदार आहे. नको रे बाबा, तू वाईट वाटून घेऊ नको. अरे या घरासाठी माझ्या परीने होईल तेवढे प्रयत्न मी केलंय. तो पण दावत येऊन घराची रंगरंगोटी केलंस, पण शेवटी घरी कुची येळली. ह्या बघ, नियतीच्या मनात जा असताना ताच होता. तो खेळवीत ना तसाच खेळूक होया. त्रास होय, पण एका काय आता इलाज काय. या चुलीवर इतकी वर्ष रांधलंय मी. या चुलीवरच्या जेवणाची चव दुसऱ्या चुलीवरच्या जेवणाक योग्य नाही. लगीन झाल्यावर संसारासाठी भांड्यांची जमवाजमव केली रे मी. भांडी तीच असतली, पण
जागा बदल तरी रे. या घरात इतकी वर्षा साथ दिली माका, पण आता त्याची साथ सोडूची येळीली. त्याची साथ सोडूची येळीली. या सगळा सोडूची येळीली. या सगळा सोडूची येळीली. अरे या सगळा सोडूची येळीली. सगळा सोडूची येळीली.